निवडणुका येत असतात आणि जात असतात, त्यासाठीच राजकारणाची साथ असते. मात्र सर्व समाज घटकांच्या विकासाचे व जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी समाजकारण करणं महत्त्वाचं आहे. राजकारणामध्ये आपण कुठलाही निर्णय घेत असताना आपल्या माणसांना विश्वासात घेणं महत्त्वाचं आहे. त्यांची साथ व आशीर्वाद महत्त्वाचे आहेत. यासाठीच राष्ट्रवादीचा परिवार घेऊन अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकत आहे. त्यासाठी मोठ्या ताकदीनं व जोमानं कामाला लागायचं आहे. अमरावती महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता स्थापन होण्याकरिता आपल्या सहकाऱ्यांना केवळ ही निवडणूक लढायची नसून ती जिंकायची आहे, असं स्फूर्तिदायक प्रतिपादन अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी केलं. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा परिवार मेळावा 21 डिसेंबर 2025 रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन परिसरातील खुल्या मंचावर मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी आपल्या संबोधनातून उपस्थितांमध्ये नवा जोश व उत्साह निर्माण केला. त्यावेळी व्यासपीठावर यश खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, गौरक्षण संस्था व हिंदू स्मशान संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रतनलाल अटल, महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष प्रभाकरराव घाटोळ, कार्याध्यक्ष दीपक उर्फ गजानन लोखंडे, विदर्भ खाटीक समाजसेवा समितीचे अध्यक्ष सुधीर लसनकार, भानुदासजी टवलारे, राठोड तैलिक समाज अध्यक्ष रामेश्वर गोदे, माजी महापौर ॲडव्होकेट किशोर शेळके, लीनानंदा मनपा स्थायी समिती सभापती व अमरावतीचे माजी सभापती अविनाश मार्डीकर, माजी उपमहापौर शेख जफर, गृहहितकारणी मंडळाचे कोषाध्यक्ष जयंत पुसतकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध समाजाच्या प्रतिनिधींची व्यासपीठावर लक्षणीय उपस्थिती होती. राष्ट्रवादी पक्षाने सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. केवळ पायाभूत सुविधा निर्माण करून चालणार नाही, तर समाजाच्या विकासाचे प्रश्न, शैक्षणिक विकास, प्रत्येक समाजासाठी सांस्कृतिक भवन आदींच्या माध्यमातून सामाजिक विकासाला गती दिली जाईल. त्यामुळे अमरावतीच्या विकासाकरिता आमची राष्ट्रवादीला साथ राहणार असून समाजानंही सौ सुलभाताई खोडके यांच्या पाठीशी उभं राहू, असा एकसूर विविध समाजाच्या प्रतिनिधींनी आपल्या संबोधनातून व्यक्त केला. शेगाव रहाटगाव प्रभागातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था अमरावतीचे कार्याध्यक्ष दीपक उर्फ गजानन लोखंडे यांनी यावेळी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रामुख्याने यावेळी राष्ट्रवादी परिवारातील सर्व सहकारी तसेच महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक व युवक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अंती सर्व उपस्थितांचे यश सुलभा संजय खोडके यांनी आभार मानले. सन्माननीय खोडके साहेबांनी या ठिकाणी मेळावा आयोजित केला होता, परंतु कालच्या घटनेमुळे ते उपस्थित राहू शकले नाही. परंतु या मेळाव्याचा प्रत्यक्ष पाहणं आणि त्यातून मार्गदर्शन या ठिकाणी सन्माननीय खोडके साहेब करणार आहेत. कारण गेल्या 3-4 महिन्यापासून आपण बघत आहे की महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, नगर पंचायतच्या निवडणुका लागल्या, त्यानंतर जिल्हा परिषदच्या होणार होत्या, नंतर मग महानगरपालिकेच्या होणार होत्या. परंतु काही तांत्रिक कारणामुळे आता आपल्या नगरपालिकेच्या निवडणूक झाल्या, आता महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. परंतु त्याच्या आधीपासूनच अमरावती महानगरपालिकेमध्ये जे आमच्या 87 नगरसेवक निवडून द्यायचे आहे, प्रत्येक प्रभागामध्ये आपल्याला 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहे. महिलांचं 50% आरक्षण आहे, 50% महिला आणि 50% पुरुष आहे. म्हणून प्रत्येक वार्डामध्ये 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहे, 2 महिला निवडून द्यायचे आहे आणि 2 पुरुष निवडून द्यायचे आहे. आणि 4मध्ये आपल्याला माहिती आहे जे आरक्षण आलं आहे त्या आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला निवडणूक लढवायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्या पक्षाचे विचार आपल्याला माहीत आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच विचार आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आणि या माध्यमातून आम्ही चालत आहे. म्हणून तुमचा सर्वांचा विश्वास, अमरावती शहराचा विश्वास आपल्या सर्वांवर आहे. म्हणून मला या ठिकाणी आपल्याला अभिमानानं सांगावंसं वाटते की आज अमरावती शहरामध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघ हा फक्त 40% येते आणि अमरावती विधानसभा मतदारसंघ हा 100% येते. म्हणजे सर्वात जास्त अमरावती महानगरपालिकेचा हा भाग अमरावती शहरामध्ये आहे.